दुसरं काही. भगवंत म्हणतात अहो जगद्गुरु तुकोबा आहे, तुम्ही काय वेडे काही, मला काही कळतच नाही. कोण म्हणतं असं? जगद्गुरु. भगवंत म्हणतो, भगवंत म्हणतो जगद्गुरु तुकोबा आहे, काहीतरी मागा. नाही म्हणे मला काही पाहिजेच नाही. बरं तुकोबा आहे, तुम्हाला काही जोडाजोडी करायची नाही का? माणसांचा कसा स्वभाव आहे बघा, माणसं पैशाला पैसे जोडून ठेवतात, जोडतात ना. संसार करणं म्हणजे काय? एक प्रकारचं जोडणंच आहे. आपल्या मुलाबाळाला कमवून ठेवणं म्हणजे जोडून ठेवणं, बरोबर का नाही? माणसांचा स्वभाव आहे, संसारिक माणसांचा स्वभाव आहे, माणसं जोडाजोडी करतात. तुम्हाला काही जोडायचं नाही का? माणसं जोडाजोडी करतात, नवल नाही बरं का. आताचे लेकरं सुद्धा 5 रुपये जर बिस्किटला दिले तर ते 4 रुपयाचे पाव आणतील, ते खातील आणि 1 रुपया जपून ठेवतील. आता काय निघलंय, ती कशामध्ये ठेवतात? गल्ला. हा ऐका, लेकरं सुद्धा रुपये जोडायला लागलेत. याला म्हणायचं संसार बर का. संसार माणूस कोणाला सोडत नाही, लेकराला सोडत नाही, तरुणाला सोडत नाही, म्हाताऱ्याला सोडत नाही, कोणालाच सोडत नाही. फक्त संतांच्या अंगाला हात लावित नाही, त्याला संसार म्हणायचं. ऐका, जोडाजोडी करणं आपल्या सगळ्यांचा स्वभाव आहे. भगवंत म्हणतात जगद्गुरु तुकोबा आहे, तुम्हाला काही जोडायचं नाही का? भगवंत काय जोडायचं बरं संसारामध्ये? काय आहे जोडण्यासारखं संसारामध्ये? संसारामध्ये एक गोष्ट जोडू शकतो माणूस, कुठली? दुःखाला दुःख जोडणं. बाकीचं काही जोडण्यासारखं नाहीये. कारण पैसा हा आज आहे तर उद्या नाही, सुख आज आहे तर उद्या नाहीये, कुठल्याही प्रकारचा या देहाचा भरोसा नाहीये. चालता चालता माणूस म्हणतो, एवढी शांतता. चालता चालता माणूस म्हणून जातो, बाबांनो 4 दिवसाचं जीवन आहे, हसत जगा, खेळत जगा. माणूस म्हणतो का नाही? असं म्हणतो ना. ऐका, 4 दिवसाचं जीवन आहे. फार गोड लिहून ठेवलं एका ठिकाण, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला, आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला. सांगितलंय काय म्हणतात, फक्त 4 दिवसाचं जीवन आहे. मग 4 दिवसाचं जीवन आहे तर माणसाने नीट जगलं पाहिजे का नाही? बोलणं कळतंय माझं? 4 दिवसाचं जीवन आहे, माणसानं सरळ जगलं पाहिजे. पण माणसं सरळ जगत नाहीत, माणसं वाकडं चालतात बघा. स्वभाव आहे माणसाचा, काय करणार. पण सांगू तुम्हाला, एवढी माणुसकी विचित्र झाली, माणुसकी आज कोणामध्येच राहिलेली नाही. ऐका, माणुसकी विचित्र झाली म्हणून लेकरांना शाळेत शिकवलं जातं. मला सांगा बाळांना, शाळेत जातात ना? शाळेमध्ये गेल्याच्या नंतर परिपाठ असतो बघा, बरोबर? परिपाठामध्ये खाली बसल्याच्या नंतर सगळ्यात प्रथम काय घेतलं जातं? प्रार्थना म्हणतात. इकडे म्हणतात ना प्रार्थना. एक प्रार्थना सगळ्यात प्रसिद्ध आहे बघा, ती प्रत्येक शाळेत घेतलीच जाते. ती प्रार्थना अशी, हीच आमची प्रार्थना आण, हीच आमची मागणी, मानसाने मानसाशी मानसा. काय सांगितलं जातं? लेकरं म्हणतात, पहिलीचे, दुसरीचे, तिसरीचे लेकरं म्हणतात, मानसाने मानसाशी मानसासम वागणे. लेकरांना म्हणायची पाळी आलीये, अर्थात माणुसकी राहिलेली. बोलणं कळतंय ना माझं? ऐका, माणुसकी जगामध्ये शिल्लक राहिलेली नाही. माणसानं सरळ जगलं पाहिजे. 4 दिवसाचं जीवन आहे, जोडाजोडी करू नका. जोडायचं असेल तर जोडा, कुठलं धन जोडा, परमार्थ हे महाधन जोडी, देवाचे चरण, परमार्थ जोडा. देवाचं चरण तुम्हाला आपलेसे झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, संसारामधलं काहीच जोडायचं नाही. मग जोडतात तरी काय? अभंगाचं द्वितीय. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी,
गुण गाई आवडी हेची माझी सर्व जोडी. ओ भगवंता मला दुसरं काहीच जोडायचं नाहीये, तुमचं गुणगान गाणं हीच माझी जोडाजोडी आहे, मला संसारामधलं काहीही जोडायचं नाहीये. पुन्हा भगवंत म्हणतात जगद्गुरु तुकोबर आहे, मग तुम्ही दुसरं काहीच मागणार नाहीत का? नाही भगवंता मला काहीच मागायचं नाहीये. जगद्गुरु तुकोबर आहे, नेमकं जोडायचं तरी काय? माझं गुणगान गाणं ही काय जोडाजोडी आहे का? ही जोडाजोडी आहे जीवनात? भगवंताचं गुणगान गाणं यानं काय जुटणार आहे? ही जोडाजोडी का? नाही. मग काय जोडायचंय? तर सांगू तुम्हाला, भगवंताला मागताना अशी गोड मागणी करावी माणसानं, अशी गोड मागणी करावी. एका ठिकाणी फार गोड सांगितलंय बरं का. नेमकं जोडायचंय तरी काय? हा देह भगवंताला दिलाय, पण या देहाला सजवायचं तरी कसं? जीवन भगवंतानं दिलंय, पण जीवनाला रंगवायचं तरी कसं? जीवन भगवंताने फार सुंदर दिलंय बघा, पण या जीवनाला सुंदर पद्धतीनं जगायचं तरी कसं? मागणी मागायची, पण गोड प्रकारची मागायची. सांगू तुम्हाला, ऐका, फार गोड एका ठिकाणी सांगितलंय बघा. असं म्हणतात, भगवंताला मागताना भगवंताकडे जा आणि भगवंताला म्हणा, हे भगवंता जास्त काही नको मला, पण एवढ्या 4-5 गोष्टी दे, जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. गळ्यामध्ये माळ दे, लक्ष देऊन ऐका बरं का. गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे. संगीताचे ठाण दे, कंठामध्ये ठाण दे, संगीताचे ठाण दे, कंठामध्ये ठाण दे. तुझे गीत गाता यावे, तुझे गीत गाता यावे, ऐसे वरदे माये साथी वारे साथी ताल दे, माये साथी वारे साथी ताल दे. तुझी कृपा तुझी कृपा कामधेनु अशी धुवा परिधान दे, करणा परिधान दे, धुवा परिधान दे, करणा परिधान दे. श्रावणाच्या सेवेपरी, श्रावणाच्या सेवेपरी शेजारींची शपथ घेऊन सांगायचं बरं का, खोटं बोलायचं नाही. ऐका, मला सांगा, माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे की तुमच्या गळ्यातलं सोनं? खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. माळ सोनं देता का? मग इकडे माळ तुम्हाला धरा. हीच तर गंमत आहे मग संसारामधली. कळतंय हो, संसार कठीण आहे, संसार दुःखाचा आहे, कळतंय माणसाला. संसार कामाचा नाही, माळ कामाची आहे, सोनं कामाचं नाही, कळतंय, पण सुटत नाही. हीच तर मोठी गंमत आहे. ऐका, भगवंताला म्हणा, जास्त काही नको, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, अशी एक तरी संध्याकाळ माझ्या जीवनात दे. पुढे ऐका, पुढे भगवंताला म्हणा, मायेसाठी माय दे. लक्ष देऊन ऐका बरं का. मायेसाठी, माया करण्यासाठी माय दे, वारीसाठी पाय दे, आणि तुझी कृपा धेनु म्हणून एक गाय दे मला, बाकी नको. पुन्हा भगवंताला म्हणा, भगवंता संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये ताण दे, आणि तुझे गीत गाता यावे एवढेच वरदान दे. भगवंताला म्हणा, भगवंता ध्रुवापरी स्थान दे. आपलं स्थान एका ठिकाणी आहे का? कधी इथे तर कधी तिथे, असं नको. भगवंता ध्रुवापरी, ध्रुव तारा, आकाशात जो ध्रुव तारा आहे, अटळ स्थान आहे, कधीच जाणार न जाणार स्थान आहे. एवढी भक्ती करा आणि भगवंताला म्हणा, ध्रुवापरी स्थान दे, करुणा परिदान दे. पुढे
श्रावणाच्या सेवे परी थोडा तरी मान दे. भगवंताला म्हणा जास्त काही नको भगवंता. तुकोबाची विनोदी ज्ञानियाची करुणा दे. तुकोबाची विना ज्ञानियाची करुणा दे. मूर्त डोळा पायी माथा मूर्त डोळा पायी माथा मरणा दे मरणा दे दे. भगवंता तुकोबाची विना दे. विना विना म्हणजे नेमकं काय तर भक्ती. तुकोबरायांसारखी भक्ती जीवनामध्ये दे. ज्ञानोबरायांसारखं ज्ञान जीवनामध्ये दे. भगवंता शेवटचा श्वास मरण कसं दे भगवंता. तुझ्या मूर्तीवरती माझा माथा असू दे. तुझ्या मूर्तीच्या पायावरती माझा माथा असू दे. नवे तर तुझी मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये असू दे आणि अशा प्रकारे माझं मरण येऊ दे. एवढी गोड जर मागणी तुम्ही भगवंताला केली ना तर कधीच जीवनामध्ये असमाधानी राहणार नाहीत. असमाधानी जीवनामध्ये राहण्याचं कारण फक्त एकच. लक्ष देऊ नाही का बरं का. असमाधानी जीवनामध्ये राहण्याचं कारण एकच. आपल्याला दुसऱ्याचं खपत बोलणं कळतंय ना माझं. कदाचित शब्द तुमच्या मनाला लागेल बरं का पण आपल्याला दुसऱ्याचं खपत नाही हेच सगळ्यात मोठं कारण आहे. सांगू तुम्हाला पक्ष्यांची शाळा होती बरं का. ओघानं सांगेल. पक्ष्यांची शाळा होती. पक्ष्यांच्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे पक्षी एकत्र यायचे. पक्षी एकत्र आल्याच्या नंतर एक दिवस होतं असं शाळा भरते शाळा सुटते. शाळा सुटली पाटी फुटली पुढचं मला येत नाही असं लेकरं म्हणतात ना बरोबर ना. शाळा सुटल्याच्या नंतर सगळे लेकरं घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये एक कोकिळा असते आणि एक मोर असतो बरं का. कोकिळा स्वतःच्या आईकडे जाते ना आईला म्हणते आई देव फार कडू आहे. कोण महिला मंडळ कोण कडू आहे देव. कोण म्हणतं असो कोकिळा म्हणते आईला आई देव फार कडू आहे. आई म्हणते का ग बाई काय देवानं वाईट केलं तुझं फार कडू आहे. काय वाईट काय केलं. कोकिळा म्हणते आई ऐक ना ग अगं तो मोर एवढा सुंदर अगं तो जर आला ना कुठे शाळेमध्ये सगळी शाळा आमचे सगळे पक्षी त्याला बघण्यासाठी जातात. कुठे जातात त्याला बघण्यासाठी फक्त आणि फक्त बघण्यासाठी सगळी शाळा पळत जाते. आणि आपण जर गेलो तर आपण जिथे जातो तिथले माणसं उठून जातात. असं कुरूप रूप त्यानं आपल्याला दिलंय. देव कडू आहे पण इकडे मोराच्या घरी असाच पराक्रम घडत असतो. मोराच्या घरी मोर आईकडे जातो. आईला म्हणतो आई देव फार कडू आहे. का रे बाळा काय झालं. आई काय आवाज दिलाय ग कोकिळेला. एवढा गोड जर ती गायला लागली ना तर पूर्ण हे गाव एकत्र येत. कोण म्हणतो असं मोर म्हणतो मोर. आईला म्हणतो आई फार गोड आवाज आहे तिचा. ती जर गायला लागली ना तर जिकडे तिकडे पक्षी असतात ना ते सगळे पक्षी तिचं गायन ऐकण्यासाठी एकत्र येतात. एवढं गोड गाती ग एवढा गोड आवाज. आणि आपला आवाज ऐकला की लोक मंडपात आलेली पळून जातात. कोण म्हणतं असं मोर म्हणतो आईला. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे कोकिळेला कंठ आहे पण समाधान नाही. मोराला रूप आहे पण समाधान नाही. का तर संसारामध्ये राहतात आणि अपेक्षा वाढत जातात. परमार्थ करा अपेक्षा संपतील आणि अपेक्षा संपल्याच्या नंतर भजन करू लागाल. मग भजन नेमकं करायचं तरी कसं तर असे 2 हात उंच घ्यायचे. करंट लागला नाही का तुम्हाला. आणि एक रिझन तुम्हाला सांगून जाईल. हात आशे नाही घ्यायचे आजी आशे घ्यायचे. कारण आशे जर हात घेतले तर भगवंत एवढीच कृपा करतो माणसावरती. आशे जर घेतले तर भगवंत पूर्ण कृपा करतो. नाही घेणार तुम्ही घ्या ना उंच हात. लाजायचं नाही. उंच हात घ्या. थांबायचं का उद्याच्या कालाच्या कीर्तनापर्यंत. फार गोड भजन आहे बरं का. ज्या प्रभू रामचंद्राचं आपण नामस्मरण करतोय ज्या प्रभू रामचंद्राचं रामायण ऐकतोय नवे तर ज्या प्रभू रामचंद्राची रामनवमी आता येणार आहे ते रामचंद्र
रामचंद्राचं भजन आपण गोड असं करणार आहोत. हातानं टाळी वाजवायची, नवर नाही तर मुखानं नामस्मरणही करायचं. हात उंच घ्या. तुम्ही जोपर्यंत सगळे हात उंच घेत नाही तोपर्यंत भजनच सुरू करत नाही मी. घ्या उंच. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम Thank you.